मुद्दामहून अनिशा सामंत बोलते. मी इथे माझी 28 गुरं आहेत, ज्यांना दूध पण चांगलं चालू आहे. मागील 4-5 महिन्या अगोदर माझ्या ओट्यात एक महत्त्वाचा असा एक आजार होता, जो मस्टायसिस. त्यामुळे मला भयंकर नुकसान झालं. सुरुवातीला आमचे सर उदमवार सर आले, आम्हाला गाईडलाईन्स केलं की तुम्ही हे इलेक्ट्रिक फेस वापरा किंवा इंट्रामेमरी ट्यूब यूज करा. बिफोर डिलिव्हरी जे टाईमचे पास व्हायच्या अगोदर कसं हे करायचं सगळं सांगितलं. आम्ही तेवढं नाही लक्ष दिलं. त्याच्यानंतर हळूहळू सरांची विजिट वाढत गेली. सरांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की कसं वापरायचं, काय करायचं. मी या गाईंमध्ये 6व्या-7व्या महिन्यात जेव्हा आपण दूध बंद करतो तेव्हा मी इंट्रामेमरी ट्यूब्स घालायला सुरुवात केली प्रत्येक गाईला. ती व्याल्यानंतर त्यांना मी रोज दूध काढल्यानंतर हे जे आहे ना, जे हाफ इलेक्ट्रिफेस सोल्युशन आणि हाफ वॉटर असं जे सोल्युशन बनवलं, ते हा डीप कप आहे. दूध काढल्यानंतर त्यांना हे यूज करायला लागली. दूध काढलं झालं की हे त्यांना हे करायचं आणि ह्याच्यामुळे हे त्यांचे पोर्स जे ओपन असतात आणि जे त्यांना जम्प्स वगैरे जो प्रॉब्लेम होतो ते इकडे स्टॉप व्हायचं झालं. त्यामुळे मला मस्टायसिस हा जो रोग आहे त्या रोगमुळे एकदम मुक्ती मिळाली. माझ्या गोट्यात नाही म्हटलं तरी 90% मस्टायसिस हा कमी झालाय आणि ह्याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आणि हे करण्यासाठी हा मला एकदम चांगलं आहे. बाकी प्रत्येक ह्याला इंट्रामेमरी ट्यूब हे केली आहे आणि हे पण चालू आहे. त्याच्यामुळे मस्टायसिस हा रोग नाही. त्या आजाराबद्दल थोडं सांग. तो आजार असा आहे की आता बघा, ही गाय 20 लिटर दूध देत असेल. एखादा पण जर समजा तुमचं त्याचा एक पण मस्टायसिस, एका मुलाला पण असा आजार झाला की मस्टायसिस हा प्रॉब्लेम झाला, 20 लिटर दूध देणाऱ्याची दुधाची क्षमता पण कमी होते. आम्ही फीड तेवढंच घालायचं पण त्यांची जी दुधाची क्षमता आहे ती कमी होत जाते. एकाला झालं की दुसऱ्या लॅक्टेशन मध्ये दुसऱ्या गोमाला तोच इफेक्ट होतो. त्यामुळे आम्ही नाही म्हटलं तरी कम्प्लिटली लॉस मध्ये येतो. आणि आम्ही जर समजा म्हणजे मागील जे 2 वर्षात मी फेस केलं की आम्ही करतो की आम्ही हा बिझनेस करायला सुरुवात केलं की हा मस्टायसिस प्रॉब्लेममुळे आम्ही पुढे येत नव्हतो. आम्हाला इच्छा होत नव्हती की आम्ही हे करायचं. पण आता ह्या सगळ्या जे आम्हाला ट्रेनिंग दिली गेली, सर येऊन आम्हाला सांगत गेले, ICR मध्ये आम्हाला भरपूर ट्रेनिंग्स मिळाल्या. त्यामुळे आम्हाला समजलं की हा मस्टायसिस प्रॉब्लेम आम्ही स्टॉप करू शकतो आणि आज तो खराच स्टॉप झाला. याचा खराच आनंद होतोय आम्हाला आणि मी एकदम ह्या धंद्यात एकदम खुश आहे.